योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवण्याची शिफारस पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने केलेली आहे। समितीच्या अहवालानुसार या योजनेमुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारली आहे। सध्या मिळणारे 1500 रुपये पुरेसे आहेत की नाही याचं मूल्यमापन करून ही रक्कम वाढवावी असं समितीचा सूर असल्याचं समजतंय। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरच वाढणार का याकडे सर्व महिला वर्गाचं लाडकी बहीण योजनेमध्ये दोन मोठ्या खुशखबरी आलेल्या आहेत। लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये करण्यासाठी जे PM आर्थिक सहायता जी काही समिती असते त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी आता 2100 रुपये लाडक्या बहिणींना करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। कारण की आता महागाई वाढीनुसार लाडक्या बहिणींचं जे काही किस्त आहे, जे काही त्यांना हप्ता मिळतो त्या हप्त्यामध्ये सुद्धा वाढ व्हावी अशा प्रकारचा निर्णय किंवा एक प्रकारे त्यांनी डिसिजन घेतलेला आहे। तर हा खूप मोठा निर्णय आहे आणि लवकरच यावर अंमलबजावणी होणार आहे। म्हणजेच की येणाऱ्या पुढील सत्रामध्ये जे काही अधिवेशन होणार आहेत आणि त्यामध्ये पुरवणी मागणी ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतरच त्यामध्ये 21 रुपयाची वाढ होणार आहे। म्हणजे की जवळपास अजूनही 4 ते 5 महिन्यांचा कालावधी या ठिकाणी लागू शकतो। परंतु आता अशातच एक मोठी खुशखबरी आलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे जून महिन्याचे जो काही हप्ता आहे 1500 रुपये ते आता तुमच्या खात्यामध्ये लवकरच टाकण्यास सुरुवात होणार आहे। कारण की शासन निर्णय आलेला आहे आणि हा शासन निर्णय मी तुम्हाला दाखवून देतो। 8 तारखेला हा शासन निर्णय आलेला आहे, 8/7/2026ला, आणि यामध्ये लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता देण्याबाबतचा शासन निर्णय देण्यात आलेला आहे। आता तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे पुढे व्हिडिओमध्ये की तुम्हाला नेमका हप्ता कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे आणि या शासन निर्णयात नेमकं काय लिहिलं आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। आता इथं बघू शकता शासन निर्णय काय आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता 2026-27 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक सामाजिक सुरक्षा व कल्याण समाज कल्याण अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाअंतर्गत योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सहाय्यक अनुदाने लेखाशीर्षाखाली 3000 कोटी रुपयांचा निधी नित्यव्यय मंजूर आहे। तर बघा, सर्व जे काही योजना आहेत यांच्यासाठी लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा या 3000 रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे, मंजूर झालेला आहे निधी, आणि त्या निधीमधूनच आपल्याला आता जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो मिळणार आहे। आता इथं तुम्ही बघू शकता काय लिहिलेलं आहे बघा। त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी लेखाशीर्षाखाली माहे जून 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अनुसूचित जाती घटकांपर्यंत पात्र लाभार्थी महिलांना अदा करण्यासाठी रुपये 309.54 कोटी म्हणजेच की 309,54,00,000 इतका निधी प्रशासकीय विभाग म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। म्हणजेच की सामाजिक न्याय विभाग यांच्याकडे जो काही निधी आलेला आहे या योजनेसंदर्भातला जवळपास 3000 कोटी रुपयांचा, त्यामधून आता 309,56,00,000 रुपयांचा निधी जून महिन्याच्या वाटपासाठी महिला व बालविकास विभागाला देण्यात आलेला आहे। आता महिला व बालविकास विभाग हा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे DBT करणार आहेत आणि हे जे DBT होणार आहे याला जवळपास 4 ते 5 दिवसांचा कालावधी लागतो। आता आज गुरुवार आहे, शुक्रवार आणि शनिवार 2 दिवस आले आहेत। आता या 2 दिवसात वितरण थोडं कमीच वाटत आहे, शक्यता कमी वाटत आहे। म्हणजेच की आता आपल्याला सुरुवात कधीपासून होऊ शकते तर सोमवारपासून, येणाऱ्या सोमवारपासून लाडकी बहीण योजनेचे जे काही जून महिन्याचा हप्ता आहे हा तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात होऊ शकतो। आणि जर लवकर जर सुरुवात केली तर होऊ शकते की शनिवारीसुद्धा तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येऊ शकतात। तर अशा प्रकारे खूप मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी, जून महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच वर्ग करण्यात येणार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मी देवानंद गव्हांदे, आपण भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।